ही फारच काय म्हणतात त्याला, हिरो म्हणतो की नाही, पण खरोखर हिरो, अशा हिरोईक प्रकारची ही माणसं आहेत. कारण अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये ह्या माणसांनी ह्या राज्याचं सेनापतीपद सांभाळले. म्हणजे तुला एक सोपं सांगतो, संताजी घोरपड्यांचा मोठेपणा सांगतो तुला. संताजी घोरपड्यांच्या बरोबर 25 माणसं होती, फार माणसं नव्हती. एक मोठा मुघल सरदार हा उत्तरेतनं दक्षिणेकडे येत होता आणि बरोबर त्याच्या विरुद्ध दिशेने संताजी घोरपडे वरती येत होते. एका गुप्तहेराने ते बघितलं. त्यांनी त्या मुघल सरदाराला जाऊन सांगितलं की संताजी घोरपडे या रस्त्याने येत आहेत. तो मुघल सरदार आपल्या 50,000 सैन्यासह वर्तमान आपला रस्ता बदलून गेला. तू नको, दुसरं कोणी चालेल. दुसऱ्या कोणाशी लढतो. मुघलांना म्हणजे औरंगजेबाला शेवटपर्यंत कळेना की हे कुठलं च्यवनप्राश खातात, की रोज म्हणजे आम्ही रोज इतके काहीतरी उद्योग करत असतो आणि रोज हे येतात, एक छापा मारतात, आमचे 150 माणसं मारतात आणि गायब होतात, आम्हाला दिसतच नाही काय होतं ह्यांचं. क्या बात. आणि म्हणून औरंगजेब या मराठ्यांना संपायला आला होता. शेवटी त्याला इथे मरायला लागलं. तो परत जाऊ नाही शकला उत्तरेत. तो उत्तरेत जायला निघालेला असतानाच मेला. त्याला मराठ्यांनी